रयतेचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना सर्वप्रथम मानाचा मुजरा करते। आज ज्या ठिकाणी आपण सगळेजण उपस्थित आहोत अशा ऐतिहासिक अशा शिवाजी पार्क मैदान ज्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्या सगळ्यांना स्फूर्ती देणारा असा हा पुतळा आहे। खरं तर महाराष्ट्राची परंपरा बदलली आहे का की महाराष्ट्राची विचारसरणी बदलली आहे का हा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। ज्या महापुरुषांना बघून आम्ही राजकारणात समाजकारणात ज्यांच्याकडून आम्ही प्रेरणा घेतली, आज आपण बघितलं असेल की रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज असेल किंवा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महात्मा फुले असतील किंवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महापुरुषांबद्दल बोलण्याची जशी काय या सरकारमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जर बघितले आपण तर आता चढाओढ चाललेली आहे। कशा तऱ्हेने त्यांचा अपमान करण्यात येईल यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये चढाओढ चाललेली आहे। याच्या मागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय वाटतं तर याच्या मागचे सगळ्यात मोठं कारण जर मला वाटतं तर मनुस्मृतीला जी मंडळी मानतात आणि मनुवाद जी मंडळी मानतात त्या मंडळींचं सरकार आल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मनुस्मृतीचा उदो त्या ठिकाणी सुरू आहे। आता काही लोकांनी सांगितलं, मला पण सांगायला पाहिजे, जरा इतिहासात जायला पाहिजे, ज्यांना पद्मश्री मिळाल्या त्या कोश्यारी महामहिम आपले आलेले राज्यपाल कोश्यारी असतील, मंत्रिमंडळातले मंगलप्रभात लोढा असतील, मला प्रश्न विचारायचा आहे कोरटकरांवरती काय कारवाई झाली ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल बोललं? मला प्रश्न विचारायचा की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल किंवा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंबद्दल ज्यांनी बोललं, आज आपण जर इतिहासामध्ये बघितलं तर संजय गायकवाडजींनी ते पुस्तकच वाचलेलं नाहीये। ज्यांनी कॉम्रेड गोविंद पानसरेचं पुस्तक वाचले तर सर्वांना माहिती की त्या पुस्तकामध्ये काय लिहिलेलं आहे। आम्ही तर हे पुस्तक खूप वर्षापूर्वी वाचलेलं आहे। मला सांगायला पाहिजे संजय गायकवाडांचा इतिहास तर सगळ्यांना इथे सर्व पत्रकारांसकट सगळ्या मंडळींना माहिती आहे। ज्या व्यक्तीने तलवारीने केक कापण्याचा प्रकार असेल, यांनी सांगितल्याप्रमाणे कॅन्टीनमध्ये त्या ठिकाणी मारामारी करण्याचा प्रकार असेल, त्यांच्या मुलांनी काय केलं हे मला सांगायची गरज नाही की ज्या वेळेला वोटिंग करताना एका पकडला बोगस वोटर करणारा त्याला सोडून देण्याचं काम केलं। अशा इतिहास असलेल्या व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलत असताना ज्या तऱ्हेने त्या प्रकाशकांना पुस्तक न वाचता, बरोबर ज्योतिताई म्हणाल्या की त्यांना त्यावेळी का राग येत नाही जेव्हा कोरटकर बोलतात, का राग येत नाही जेव्हा कोश्यारी बोलतात, का राग येत नाही जेव्हा मंगलप्रभात लोढा बोलतात, का राग येत नाही जेव्हा अरबी समुद्रात त्या ठिकाणी जो आहे तो देशाच्या पंतप्रधानांनी त्या ठिकाणी भूमिपूजन केलेलं आहे। अजून त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या ठिकाणी जे आहे तो अजून अरबी समुद्रामध्ये परवानग्या तरी मिळाल्यात का? शून्य काम सुरू झालेलं आहे। बाबासाहेबांचं या ठिकाणी आम्ही दिवशी परवा बोललो इंदू मिल मध्ये, त्या ठिकाणी अजून स्मारक पूर्ण झालेलं नाही। 2026 ची डेडलाईन होती। म्हणजे तुम्ही महापुरुषांची भूमिपूजन करता स्मारकांची, आंतरराष्ट्रीय स्मारक, आणि देशाचे पंतप्रधान त्या ठिकाणी येतात। मालवण मधला जे त्यांनी उल्लेख केला की छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू किती महिन्यात तुटला, का संजय गायकवाडांचं रक्त त्यावेळी तापलं आणि त्यांनी त्यावेळी शिवान्या दिल्या? आणि पहिलं तर एक समजून घ्यायला पाहिजे, त्यांनी पहिल्यांदा गोविंद पानसरे यांचं पुस्तक वाचलं पाहिजे ज्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज हे आकडा पकड जातीचे राजे होते, स्वराज्याची भूमिका काय असली पाहिजे, महिलांचा सन्मान काय असला पाहिजे, शेतकऱ्यांबद्दल काय भूमिका असली पाहिजे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं। आता धीरेंद्र शास्त्रींच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांसमोर ते बोलत होते। आता इतिहास बदलण्याची परंपरा नव्याने सुरू झालेली आहे। आम्ही बघितलं त्या दिवशी आम्ही संसदेमध्ये पण काही लोकांची भाषणं ऐकतो, बाहेर काही लोकांची भाषणं ऐकतो, आणि इतिहासाशी जी लोक बोलतात, मला तर मुख्यमंत्र्यांचं त्या दिवशी मी बोलणं ऐकलं। मुख्यमंत्री म्हणाले की त्यांना इतिहासामध्ये अशा कुठल्याही ह्याचं हे नाही, पण मुख्यमंत्री हे नाही म्हणाले की धीरेंद्र शास्त्रीचा मी निषेध करतो, धीरेंद्र शास्त्रीवर मी कारवाई करीन, संजय गायकवाडवर मी कारवाई करीन, त्यांना मी त्वरित अटक करीन। अशा तऱ्हेचं कुठलंही आश्वासन या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला मिळालं नाही, आणि हे दुर्दैवाची गोष्ट आहे, कारण आपण मुख्यमंत्री पण आहात आणि आपण गृहमंत्री पण आहात। अशा तऱ्हेने जी महाराष्ट्राची परंपरा काय, महाराष्ट्र हे महापुरुषांचं राज्य, महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य, महाराष्ट्र हे प्रगत राज्य, महाराष्ट्र हे संत श्रेष्ठांचे। आजही आपण बघितलं तर आपण पंढरीच्या सगळेजण वारकरी आहात, तिथे पण जाती धर्म मानला जात नाही, बहुजनांचा देव म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं। आज आपण बघतो की साईबाबा असतील, पुष्कळशे लोक त्या ठिकाणी पायी जातात साईबाबाच्या पालखींना, सबका मालिक एक ही परंपराची महाराष्ट्राची असताना आज आपण बघतो की आता या ठिकाणी मंदिराचा उल्लेख कोणी केला? मला एक सांगायला पाहिजे, अशा वेळेला ज्या वेळेला इथे महापुरुषांचा उल्लेख होतो त्या वेळेला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज देशभरात नाही जगभरात यांच्या नावाने महाराष्ट्र ओळखला जातो, आणि अशा महापुरुषांचा ज्यावेळी अपमान होतो त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री कारवाई का करत नाहीत, का येऊन बोलत नाहीत? मनुस्मृतीला मानणारी ही मंडळी त्या ठिकाणी स्टेजवर बसली
पेटून बोला, इतिहास बोला, खोटं बोला, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी करा, खोटं बोला. याला थांबवण्याचं काम मला सांगायला पाहिजे की कॉम्रेड गोविंद पानसरे असतील, नरेंद्र दाभोळकर असतील. आता त्यांनी धमकी पण दिली. काय धमकी दिली की जशा तऱ्हेने तुम्हीला जे आहे गोविंद पानसरे यांची हत्या झाली तशी तुमची हत्या करी. अशा तऱ्हेचा दम देऊ शकतो का कोणी कोणाला? बोलवा, चौकशीला बोलवा आणि चौकशी करा की कशा तऱ्हेने त्यांची हत्या झाली. आणि म्हणून माझं सगळ्यांना सांगणे की या ठिकाणी आम्ही हा मोर्चाच्या माध्यमातून जनतेला आवाहन करतोय की आपल्याला माहितीये मधल्या काळामध्ये खूप कटआउट लावले होते देवाभाऊंचे, पूर्ण मुंबईभरामध्ये कटआउट लावले होते. खरंच सन्मान असेल तर ह्या दोघांवरती ऍक्शन घेऊन टाका, दोघांना जेलमध्ये देऊन टाका, तरच महाराष्ट्रातील जनता मानेल की तुम्ही ज्यांच्यासमोर नतमस्तक होऊन पूर्ण मुंबईभरामध्ये ज्यांचे कटआउट लावले त्यांच्यासमोर तुम्ही नतमस्तक आहात. नाहीतर आम्ही अशाच मानू. मनुस्मृतीला मानणारी ही मंडळी मनुवादाला समोर जातात आणि मनुवादाचा उदो करतात. त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि या ठिकाणी हे आंदोलन असंच चालू राहील हे आपल्या सगळ्यांना सांगतो आणि आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. संजय गायकवाडला अटक झालीच पाहिजे. गायकवाडला अटक झालीच पाहिजे. संजय गायकवाडला अटक झालीच पाहिजे. संजय गायकवाडला अटक झालीच पाहिजे. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मी सर्वप्रथम मानाचा मुजरा करते. आणि आज या ठिकाणी प्रतिक आपण बघितलं असेल की या ठिकाणी जे आहे ते आपण शिवाजी पार्कमध्ये आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी आम्ही नतमस्तक व्हायला आलो. त्यांना मानाचा मुजरा आम्ही सुरुवातीला केला आणि आम्ही हीच इच्छा व्यक्त करतो की ज्या तऱ्हेने ह्या महाराष्ट्राला पुरोगामित्व आणि प्रगत राज्य करण्याचं काम तुम्ही केलं तेच राज्य या येणाऱ्या काळामध्ये राहावं. कारण ज्या तऱ्हेने आपण बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये मनुस्मृतीचा आणि मनुवादाचा उदो चाललेला आहे. आज आपण बघतो की सातत्याने महापुरुषांबाबत जे आहे मग छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील किंवा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असतील, महात्मा फुले असतील, बाबासाहेब असतील यांच्याबद्दल ज्या तऱ्हेने बोललं जातं आणि ज्या तऱ्हेने एक विकृती त्या ठिकाणी जी आहे ते प्रवृत्ती निर्माण झालेल्या आहेत. अशा वेळेला आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी आहे तर मग जसं मी सांगितलं की माझे आपले महामहिम जे आहे राज्यपाल होते किंवा मंगळप्रभात लोढा असतील किंवा आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी आपण सर्वांना माहिती आहे की विविध लोक कोरटकर असतील या सगळ्या मंडळीने सातत्याने महापुरुषांचं त्या ठिकाणी अवमान करण्याचं काम केलं पण त्यांच्यावरती कुठल्याच तऱ्हेची कारवाई झाली नाही. आजही संजय गायकवाड हा आमदार आहे. ह्याने ते पुस्तक वाचलं नसताना ज्या तऱ्हेने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल ते पुस्तक लिहिलेलं आहे आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्याबद्दल त्या ठिकाणी बोलण्याचं काम केलं किंवा प्रशांत आंबेडकर त्या ठिकाणी दम देण्याचं काम केलं त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. त्याला त्वरित अटक झाली पाहिजे. आणि त्याचबरोबर धीरेंद्र शास्त्री जेव्हा ते स्टेजवर होते तेव्हा मुख्यमंत्री पण स्टेजवर होते. ज्या तऱ्हेने खोटा इतिहास सांगण्याचं काम त्यावेळी होतं त्यावेळी आमची अपेक्षा आहे की अशा वेळेला मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये इंटरव्ह्यू करावं आणि मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी जे आहे तो इतिहास खोटा सांगितला जात आहे आणि त्यांना त्वरित निषेध करून त्या ठिकाणी त्यांना अटक करावी अशी आमची अपेक्षा होती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.